Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असताना इच्छुकांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे। प्रत्येक पक्षातून अनेक इच्छुक आता समोर येत आहेत। या सगळ्यात श्रीकांत शिंदे यांच्या मेव्हण्यामुळे महायुतीतच वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे। श्रीकांत शिंदे यांचे मेव्हणे विपुल कदम यांना गुहागरमधनं उमेदवारी देण्याबाबतच्या चर्चा सुरू झाल्यात। या चर्चा सुरू असतानाच आता रामदास कदमांनीच शिंदेंना घरचा आहार दिलाय। नेमकं हे प्रकरण काय आहे समजावून घेऊयात। गुहागरमध्ये ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे विद्यमान आमदार आहेत। महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाला सुटण्याची शक्यता आहे। अशावेळी या जागेवर उमेदवाराची चाचपणी सुरू आहे। गुहागरच्या जागेसाठी श्रीकांत शिंदे यांचे मेव्हणे विपुल कदम यांचं नाव चर्चेत आहे। विपुल कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं। पितृपक्ष झाल्यानंतर विपुल कदम यांच्या नावाची घोषणा देखील होऊ शकते। आता विपुल कदम यांचं नाव समोर आल्याने शिवसेनेचे नेते रामदास कदम चांगलेच आक्रमक झालेत। विपुल कदमांना उमेदवारी मिळाल्यास गुहागरमध्ये पाय ठेवणार नाही असं कदम म्हणालेत। विपुल कदम कोण, त्यांचा गुहागर मतदारसंघाशी संबंध काय आणि त्यांना उमेदवारी कशी मिळते हा पर्यंत मोठा प्रश्न आहे। एकनाथ शिंदे किंवा त्यांचे चिरंजीव हे आपल्या जवळच्या नातेवाईक म्हणून जर तिकीट देणार असतील, एक नवीन प्रथा शिवसेनेमध्ये पाडणार असतील तर ते शिवसैनिकांना भावेल असं मला वाटत नाही। शिवसैनिकांनी वर्षानुवर्ष रात्रंदिवस ज्यांनी काम केलं त्यांना बाजूला ठेवून आपले नातेवाईक म्हणून गुहागरमध्ये आणून तिथं त्यांना उमेदवारी द्यायची असं जर केलं एकनाथ शिंदे यांनी तर त्याला 100% पराभवाला समोर जायला लागेल। हे कुठल्याही जोशी अण्णावाच्या ब्राह्मणाकडे जाऊन बघण्याची आवश्यकता नाही आणि त्या उमेदवाराचा माझा काडीचाही संबंध नसेल। मी गुहागरमध्ये पाय ठेवणार नाही निवडणुकीसाठी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। दरम्यान या वादानंतर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। गुहागर मतदारसंघातून विपुल कदम यांना उमेदवारी देण्यात येत असल्याच्या खोडसाळ बातम्या प्रसारित होत आहेत। शिवसेना पक्षामार्फत मी स्पष्ट करू इच्छितो की गुहागरची उमेदवारी पक्षाच्या कार्यकर्त्यालाच दिली जाणार आहे। प्रसारित होणाऱ्या अशा कोणत्याही बातम्यांवर पक्षाच्या नेत्यांनी आपली प्रतिक्रिया देऊन संभ्रम निर्माण करू नये ही विनंती, असं सामंत म्हणालेत। आता श्रीकांत शिंदेंच्या मेव्हण्याच्या उमेदवारीमुळे शिवसेनेतच वादाची ठिणगी पडली आहे। त्यामुळे महायुतीत ही जागा कोणाला मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।